सकाराम सरांना विनंती आहे प्लीज सर आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक कौशिकला द्यायचंय. प्रत्येक सामन्यामध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिले परंतु या सामन्यामध्ये अर्ली स्टेजेसवरती जेव्हा फलंदाज बाद झाला त्यानंतर आपण पाहिलं तर अर्थातच कौशिकने चांगली कामगिरी केली आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा 2 बॅटर आलेले आहेत ऑलरेडी प्लीज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतो. एका बाजूला प्रतीक फलंदाजी मार्क वरती तुषार मोरे आणि दुसऱ्या बाजूला प्रज्योतला आपण पाहतोय. गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवरतीच केलाय प्रहार, केलाय हल्ला आणि येतोय चौकार. 4 धावेने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. धावांचा विचार केला श्री गणेशा मात्र होतोय. इथे मात्र आपण पाहिलंय अजून एक हाय बॅकलिपचा फटका. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूला टॅकल केलं. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर चित्र वेगळं पाहायला भेटलं असतं परंतु जर तरला महत्व नाहीये. गीते चेंडू खाली अतिशय वेगाने आला. इथे मात्र चेंडूला पाठवलंय प्रजोच्या फळीतून हवाई सफर वर येतो षटकार. NPL नावाचा. सन्माननीय आदरणीय मिलिंदजी पाटील साहेबांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम सर आपलं. अजून एक षटकार आलाय. एक वीरेची पाहत होते वा, एक वीरेची पाहत होते वा. धावांचा विचार केला धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे तब्बल 17 या आकड्यावर. इथे मात्र चेंडूला जाऊ दिले. डॉट बॉल येणार आहे. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 17 या आकड्यावर. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. अलॉंग द कार्पेट हलक्या हाताने केलेला फटका आहे. तिथे सिंगल परिपूर्ण होतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. 5 मधून अर्थातच 30 मिनिटाचा अवधी झालाय. याच्यानंतर आपल्याला मेगा फिनाले सुद्धा खेळायची आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय. मयंक घरत एक चांगला बॅटर आपल्याला मयूर घरत एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला भेटणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल कंप्लीट होतीये. 19 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र चांगला फटका आहे तुषार मोरे आपण पाहतोय कॅच कुठेतरी तिथे प्रयत्न झाले होते परंतु षटकाराचा इशारा येतोय धावांचा विचार केला धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे तब्बल 25 या आकड्यावरती या चेंडूवरती अर्थात षटकार आलाय चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे दुसरा षटक आपण पाहतोय सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अजून एक चांगला फटका तुषार मोरे इनफिल्डच्या डोक्यावरून पहिला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है दीपक दादाचे हल्दी लागो दीपक दादाचे हल्दी लागो जमलाईयो गावलोक सारा जमलाईयो गावलोक सारा धावांचा विचार केला धावफलक या षटकाराने जाऊन पोहोचणार 31 या आकड्यावरती तुषार मोरे काय फलंदाजी करतोय आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली आहे संघर्ष टायगर विरुद्ध घरात परिवार हेलिकॉप्टर उडवलाय आणि जाऊन लँड होणार आहे लॉंग ऑनच्या बाहेर येतोय अजून एक ब्रँडेड सिक्सर होती न खऱ्याई देवासू मामा मंद पोरी होती न खऱ्याई बोल्यान बसविल ते मामाला माये बोल्यान बसविल मामाला माये होडून केवग गेलाय मंदा माये मामाला माये होडून केवग गेलाय मामा वाढवण्या गेलाय जामवास गावला पिलाय तारा पुरा यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय चांगला कलेक्शन चांगली फेकी रनआउटची संधी आणि फलंदाज प्रज्योत बॅक टू द पवेलियन गॉन वरगावचा वासू मामा आलाय कमल्या दादा वरगावचा वासू मामा आलाय बियर क्वार्टर गावठी घेऊन आलाय वासू मामा चिकन मटन मावरा घेऊन आलाय थँक्यू डीजे धावांचा विचार केला धावफलक 38 या आकड्यावरती आहे शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे स्पीडअप करायचं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय स्पीडअप करा लगेचच इथे मात्र बिगिड करण्याचा प्रयत्न बराच काळ चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक येतोय उलटा झेल घेण्याचा प्रयत्न होता तनयचा कठीण कॅच असतो दोन धावेने धावफलकाचा विचार केला पुढे सज्ज होणार आहे तब्बल 40 या आकड्यावरती संघर्ष विरुद्ध घरत परिवार असा सामना सुरू आहे संघर्ष टायगर विरुद्ध घरत परिवार एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे संघर्ष टायगरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले घरत परिवारला इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षणासाठी आणि आतापर्यंत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत 20च्या सरासरीने धावा खर्च झाल्यात धावांचा विचार केला धावफलक 40 या आकड्यावरती आहे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय हेमंतला इंट्रोड्यूस केलाय
नयन घरत एका बाजूला दिसतोय, हेमंत अर्थातच स्ट्राईक एंड वरती आहे. तिसरं षटक घेऊन नयन स्ट्राईक एंड अर्थातच गोलंदाजी मार्क वरती आहे. हेमंत नॉन अर्थातच स्ट्राईक एंडला. दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथे मात्र डॉट बॉल आहे. पहिला चेंडू डॉट बॉल येणार आहे. पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय. चांगला ऑफ कटर तिथे पाहायला भेटला. इथे मात्र शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा कनेक्शन तितकंच चांगलं नाहीये. किट्टो वेगाने चेंडू खाली आलाय. एक धाव तिथे कंप्लीट होणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आता 41 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा गेम झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय तुषार मोरेसाठी बक्षीस आलं यतीनजी पाटील सरांच्या माध्यमातून. जर हॅट्रिक लगावली गेली षटकारांची तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र पहिला षटकार खेचण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक किट्टो प्रयत्न करतोय परंतु किट्टोच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पहिला षटकार तुषार मोरे या अर्थातच षटकामध्ये. अजून 2 षटकार लगावले गेले तर यतीन पाटील सरांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक तुषार मोरेला असणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे तब्बल 47 या आकड्यावर. स्पीड अप करा प्लीज. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू आहे. कौतुक करावं लागणार आहे नयनचं. नयनकडे सुद्धा चांगला अनुभव आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. विकेट कीपर एंड वरती थ्रो झाला नाहीये. नॉस्ट्रायकर एंड वरती थ्रो झालाय. हेमंत अतिशय वेगाने धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. बघता बघता 49 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सेकंड सेमीफिनाले आपण पाहतोय. ऑलरेडी रियाज टॉमर संघ आपण पाहिला मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय. इथे मात्र आपण पाहिला थोडीशी मिसफील्ड. प्रज्योतने मात्र क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा दाखवलाय. मयूरला आपण पाहतो अर्थातच क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा दाखवलाय. इथे मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चांगला झेल चांगला रनिंग झेल तिथे आपण पाहिला. स्वप्नीलने घेतलाय चांगला झेल. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 51 या आकड्यावर. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. सेमीफिनाल 2 चा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला स्पीडअप करा लगेचच बॅटर. वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय दीपकजी ठाकूर साहेबांची उपस्थिती सुद्धा होतीये. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि आज त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्या NPLच्या माध्यमातून सर तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुमचा अर्थातच तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धावांचा विचार केला धावफलक 51 या आकड्यावरती आहे.
इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. तनेला आपण पाहतोय एक युवा सितारा आहे. इथे मात्र हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. डबल माइंडेड स्ट्रोक, संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव तिथे सुद्धा भेटते. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे 52 या आकड्यावरती. 14 षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. इथे मात्र लॉंग स्टॉप रिजन वरती चेंडू दन 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 करून निघून जाणार आहे का, तर यस लेग 22च्या माध्यमातून येतोय चौकार. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे 56 या आकड्यावरती. धावांचा विचार केला 4थं षटक सुरू आहे. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 56 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. इथे मात्र आपण पहिला फटका फसतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली परंतु पोहोचू शकत नाहीये. नव्याने धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचणार आहे 58 या आकड्यावरती. सेकंड सेमीफिनाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा एकदा तेवढं चांगलं कनेक्शन होत नाहीये. कदामिने धावफलकाचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 59. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. इथे मात्र आपण पाहतोय थोडीशी चर्चा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला स्पीडअप करा. आपल्याला सुद्धा विनंती आहे पंच लगेच डिसिजन द्या कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. चेक हॉल चेक चेक
हॉल चिक 6 धावेने धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचणारे तब्बल 66 या आकड्यावरती. शेवटचं अंतिम षटक अजूनही बाकी आहे. 66 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पहिल्या सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं डोंगरी डेअर डेव्हिल्स 66 चा पाठलाग करताना कुठेतरी अर्थातच माघार पत्करावं लागलाय. 66 चं लक्ष समोर असणार आहे अर्थातच जर आपण विचार केला मागच्या इनिंग मध्ये, परंतु या इनिंग मध्ये विचार केला 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 66च्या अर्थातच धावांचा पाठलाग करताना टार्गेटचा पाठलाग करताना डोंगरी डेअर डेव्हिल्स संघ आपण पाहिलं माघार पत्करावं लागलं, परंतु अजून इथे शेवटचं षटक बाकी आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज इंट्रोड्यूस करावा लागणार आहे हे सुद्धा बघूया. हितेश गरतला आपण पाहतोय. इथे मात्र आपण विचार केला चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे मात्र चांगला फटका आहे तरी सुद्धा धावा 2 भेटतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक 69 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चला अजून एक रिव्ह्यू आपण पाहतोय. चला नंदन जॉईन व्हा प्लीज. भावे सुद्धा आहे तिथे टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. फ्री हिट तिकीट टू फ्लाय. इथे सुद्धा फटका चांगला आहे. किट्टोच्या फळीतून मच निडेड षटकार येतोय. वॉट अ शॉट. हेमंत आहे करेक्शन. हेमंतला आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 75 या आकड्यावरती 75. येणारे 4 चेंडू महत्वाचे आहेत. हेमंत गायकवाडला आपण फलंदाजी मार्ग वरती पाहतोय. हेमंत हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन तेवढा चांगला नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न होता. स्ट्राइक अँड रोटेशन झालंय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण पाहतोय प्रतीक बॅक टू द पवेलियन. शेवटचे 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग मधले. रियाज टॉमर संघ ऑलरेडी दाखल झाला मेगा फिनाले मध्ये. धावांचा विचार केला धावफलक इथे मात्र हा सुद्धा फटका अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तिथे सुद्धा भेटते.
येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 77 हा आकडा अजूनपर्यंत चांगला आपण पाहतोय. एक चांगला बॅटल संघर्ष. टायगर विरुद्ध घरत परिवार. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, त्याच्यानंतर मात्र काय फलंदाजी राहिली आहे. मोठा फटका, संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव तिथे सुद्धा भेटते. धावांचा विचार केला, धावफलक 78 या आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. लगेच क्षेत्ररक्षण आपल्याला सजवावं लागणार आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. फ्लिक ऑफ द रिसचा वापर झाला. क्षेत्ररक्षक तर आहे त्याच्या डोक्यावरून येतोय चौकार. 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. तब्बल 82 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 83 धावांचा पाठलाग करायचा आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा फिल्डर. 83चं टार्गेट. वेळ घेऊ नका, फक्त 2 मिनिटाचा वेळ आपल्याकडे या. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरत साहेबांची उपस्थिती. वेलकम सर, आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. पटेल साहेबांना सुद्धा आपण त्यांच्या समवेत पाहतोय. मुख्य मंचावरती स्थानापन्न होत आहेत. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच आधारस्तंभ नवली गावातील व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय उत्तमजी घरत साहेबांची उपस्थिती. चला सुरुवात करा प्लीज बॅटर. शेवटचा कॉल आहे, लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे कारण त्याच्यानंतर मेगा फिनाल आपल्याला कमी षटकांचा खेळवावा लागणार आहे. आपल्या स्वतःची स्पर्धा आहे. आपण पाहतोय नवली प्रीमियर लीग मानाची स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा नवली प्रीमियर लीग 2025 सेकंड सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑलरेडी रियाज टॉमर संघ मेगा फिनालमध्ये दाखल झालाय. चला स्प्रेड व्हा लगेच. तुषार मोरे टीम आपल्याला विनंती, लगेच क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 83चं लक्ष. चला सुरुवात करा प्लीज अंपायर. चेक. चा पाठलाग करायचे आणि गोलंदाजी मार्क वरती आपण तुषार मोरेला पाहतोय. चांगला बॅटल असणार आहे.
नयन आणि प्रणय जोडी मैदानाच्या आतमध्ये दिसते. सेकंड सेमीफिनाले आपण पाहतोय. ग्रँड फिनाले नवली प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. ज्या दात्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य दिलं, या स्पर्धेचे प्रणेते उत्तमजी गरज सर, प्रभाकरजी पाटील सर, मनोजी पाटील सर, दिनेशजी पाटील, सकाराम मास्टर सर, उमेशजी गरज सर, संजयजी गायकवाड, दिनेशजी गरत, बंड्याभाऊ मात्रे सर, उपेन भाऊ, विश्वाजी पाटील सर, वीरेंद्रजी पाटील, इंदवीजी पाटील मॅडम आणि अर्थातच प्रसन्नाजी गरत, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नितेश पाटील, वॉटरच्या माध्यमातून हिमांशुजी गरत, अनवरजी सय्यद, निऑन फाउंडेशन, बजरंगजी अमनवाड, मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफीज, प्रभाकरजी पाटील, स्वदीपजी पाटील यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह. सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहे. जेवणामध्ये मोलाचा वाटा मोहित आणि हेमंत सरांचा सुद्धा आहे. या सर्वांचं करूया अर्थातच हार्दिक अभिनंदन आणि अर्थातच हृदयाच्या अंतकरणाने आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मात्र 2 डॉट बॉल नंतर पाहिला आपण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहतोय. बेगेड करण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन तितकं चांगला नाहीये. प्रतीक चेंडू खाली आलाय, 1 धाव तिथे कंप्लीट होतीये. सिंगलने मात्र श्री गणेशा होतोय. 83चा पाठलाग करायचा आहे. 83 टार्गेट. सेकंड सेमीफिनाले NPLचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवली आपण पाहतोय अर्थातच गावाची अभिमानाची स्पर्धा म्हणजेच नवली प्रीमियर लीगचं 4थं दैदीप्यमान पर्व आपण पाहतोय. इथे मात्र मोठा हिट करायचा होता. क्षेत्ररक्षक ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये तिथे आहे. दिशांगने घेतला एक चांगला झेल. फलंदाजाला जावं लागेल. फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. पहिला झटका, पहिला हादरा गरत परिवार संघाला लागतोय. पहिला झटका. प्रणय बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिला झटका लागतोय. चला लगेचच पुढचा चेंडू डिलिव्हर करा. धीम्या गतीचा चेंडू आहे. मनगडाचा वापर तिथे झाला. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आला आणि फेकी सुद्धा केली आहे. नितेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किट्टो नावाने जास्तीत जास्त प्रचलित. एडी तीर्थ पाठलाग करायचा आहे. लगेचच व्यूहरचना सजवा. जास्त वेळ घेऊ नका. शेवटचा चेंडू या षटकातील तुषार मोरे हँडल करताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र लॅप करण्याचा प्रयत्न होता. नयनचा विचार केला अर्थातच या स्पर्धेमध्ये एक 50 धावा सुद्धा झळकवल्या आहेत. हाफ सेंचुरी त्यांच्या फळीतून एकदा आली आहे आणि आतापर्यंत धावांचा विचार केला ओव्हरऑल 101 धावांवरती खेळताना आपल्याला तो दिसतोय. ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये 101 धावा त्याच्या फळीतून आल्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती मिस्टर हेमंतला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर हेमंत, ज्याच्यावरती आता जबाबदारीचं ओझ आहे. विकेट करायचा होता. इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक प्रतीक काय कॅच घेतलाय. व्हॉट अ कॅच. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. युवा खेळाडूने इम्प्रेस केलाय. टाळ्या शिट्ट्या सर्व काही आपण बघतोय. फॅनला बाद करण्यासाठी असं झेल घेणं गरजेचं होतं.
धावांचा विचार केला धावफलक 3 आकड्यावरती लागतो. अजून एक महत्वाचा झटका प्रतीकने मात्र काय झेल घेतलाय. टाळ्या शिट्ट्या सर्व काही प्रतीकसाठी झाल्यात कारण एक महत्वाचा झेल या सामन्यामध्ये आपण पाहतोय. थोडंसं आपण पाहिलं आता लॉंग ऑफचा खेळाडू फाईन आपल्याला दिसणार आहे. फुलर लाईनचा चेंडू हा सुद्धा आहे. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. प्रतीक पुन्हा एकदा वेगाने चेंडू खाली आलाय. एक धाव तिथे सुद्धा भेटणार आहे. एक धावेने धावफलक 4 या आकड्यावरती आहे. 83चा पाठलाग करायचा होता आणि त्या पाठलागामध्ये धावफलकावरती अजूनपर्यंत दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकून झाल्यात. 4 धावा आल्यात. अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतो. उत्तमजी गरज साहेबांची उपस्थिती आज या शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा आपल्याला लाभली आहे. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव तिथे सुद्धा भेटणार आहे. एका धाव्याने जास्त काही बदलणार नाहीये. इथून आपल्याला टॉप गिअरमध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूला विचार केला संघर्ष. टायगर टॉस जिंकून धाडसी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती आपण पाहिलं अंमलबजावणी चांगली झाली. तब्बल 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडलाय घरात परिवार या संघाला. बेगेट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. तितका चांगला संपर्क नाहीये. अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होणार आहे. दुसऱ्या षटकातील चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. स्पीडअप करा थोडंसं. लगेचच येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. इथे मात्र अजून नो मॅच लँड वरती चेंडू गेला. एका धावेने संत गतीने धावफलक पुढे जात आहे. आणि किट्टोच्या सुद्धा सांगी करतातच विचार केला संपूर्ण स्पर्धेमध्ये 100 धावा कंप्लीट होत आहेत. 6वा खेळाडू ठरतो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याचा अर्थातच 100चा मार्क क्लिअर होतोय. हलक्या हाताने खेळून काढले. तिथे सुद्धा सिंगल भेटणार आहे. 83चा पाठलाग करताना इथून मात्र टॉप गिअर मध्ये फलंदाजी करणं अपेक्षित आहे. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 75 धावांची गरज आहे. स्पीडअप करा. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. हुशार आपल्याला विनंती आहे कारण याच्यानंतर आपल्याला मेगा फिनाल सुद्धा आपल्याला पूर्ण षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न आहे. स्पीडअप करा. बी फास्ट बी फ्युरियस. चला स्पीडअप करा. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला. प्रतीकला तिथे इंट्रोड्यूस केलंय. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येणार आहे. वाईड बॉल आहे. वाईड बॉल आहे. चला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक्स्ट्रा प्लेयर आहे प्लीज. पंच आपण त्यांना मैदानाच्या बाहेर. प्रेक्षक राजा आहे प्लीज. प्लेयर ग्राउंडच्या बाहेरून आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे कारण मॅच सुरू आहे. इथे डॉट बॉल आहे. प्रतीकने केलाय कमबॅक. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब अवे फ्रॉम द बॅटर्स बॉडी. डॉट बॉल येतोय. वाईड नंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक पाटील. अजून एक चांगला चेंडू आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. 22ची धाव होते कंप्लीट. धावफलकावरती 10 धावा आहेत. 10 ऑन द स्कोर कार्ड टॅली. थोडंसं स्टान्स इथे फलंदाजाने बदललंय. किट्टोला आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. पंचांना सुद्धा विनंती आहे कारण याच्यानंतर आपल्याला मेगा फिनाल सुद्धा खेळवायचं आहे.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला चेंडू आपण पाहतो पुन्हा एकदा. चांगला चेंडू. प्रतीक मात्र अर्थातच फलंदाजाने स्टान जरी चेंज केले असले त्याच्यानंतर सुद्धा डिसिप्लिन गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. कन्सिस्टन्सी एकाच टप्प्यावरती आपल्याला पाहायला भेटते. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण आहे. धावफलक स्थिरावलाय 10 या आकड्यावरती. 83चा पाठलाग करताना घरत परिवार थोडस अडचणीच्या उंबरठ्यावरती आपल्याला दिसतोय. अजून एक चांगला चेंडू. धुंडो धुंडो रे साजना. सरळ चेंडू आपण पाहिला. आपण जातोय तिथे यष्टीरक्षकाच्या मागे. लॉंग स्टॉप रिजन वरती क्षेत्ररक्षक आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. उत्कर्षने घेतलाय चांगला झेल. फलंदाजाचा खेळ होतोय समाप्त. बारा मध्ये 73 धावांची गरज आहे. बॅटर लगेच दाखल व्हा प्लीज. थँक्यू डीजे. रियाज टॉम संघ आपण रेडी राहायचे. लगेचच टॉस साठी आपल्याला रिपोर्ट करावा लागणार आहे. 11 खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या राईट हँडला रिपोर्ट करा लगेचच. बारा मध्ये 73 ची गरज आहे. काही करा प्लीज क्षेत्ररक्षक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूरला आपण पाहतोय. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा वापर, ज्याला आपण क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणतो, त्या ब्रह्मास्त्राचा वापर झालाय. दिशांकला आपण पाहतोय. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. मोठं धावफलक गाठायचे. वाईट बॉलचा इशारा येतोय. स्पीडअप करायचं थोडंसं, कारण आपल्याला शेवटचा सामना सुद्धा आपण ट्राय करणार आहोत. पूर्ण षटकांचा कंप्लीट होईल का? बॅकफूट वरती जाऊन पंच केलंय. एक धाव तिथे सुद्धा भेटते. एका धाव्याने जास्त काही बदलणार नाही, कारण धावफलकावरती 13 धावा आहे. 83चा पाठलाग करायचंय. चौथं चषक आपण पाहतोय दिशांक. पुन्हा एकदा आधीच शफल केलं होतं ऑफ साइडला आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चौदा धावा धावफलकावरती आहेत. 83चा पाठलाग करताना आपण पाहतोय. करत परिवार संघ थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला दिसतंय. 10 चेंडू अर्थातच 9 चेंडू अर्थातच अजूनही बाकी आहेत. अजून एक डॉट बॉल. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 मध्ये अजूनही 69 धाव्यांची गरज आहे.
धावांचा विचार केला धावफलक 15 या आकड्यावरती आहे. अजून एक शॉर्ट बॉल नटराजन स्टाईल मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. षटकातील 15 धावा धावफलकावरती आहेत. एक मोठं आव्हान समोर असताना मात्र कुठेतरी घरत परिवार संघ अजूनपर्यंत फलंदाजाने स्ट्रगल केलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र फुलचा फटका येतोय. होणार आहे सक्सेसफुल 6 धाव्याने. जास्त काही बदलणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक बघता बघता 21 या आकड्यावरती आहे. 6 मध्ये 52. चला लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. 62 ची गरज आहे. 62 ची गरज आहे. करेक्शन. इथे मात्र आपण पाहिला शॉर्ट आर्म पुलचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. षटकार येतोय. प्रज्योत विरुद्ध हल्ला चढवला गेलाय. 62 ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 5 मध्ये आता 56 ची गरज आहे. हलक्याने फक्त दिशा दाखवलीये. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. धावांचा विचार केला धावफलक 28 या आकड्यावरती आहे. 28. चला बॅटर लगेच दाखल व्हा प्लीज. जी औपचारिकता बाकी आहे ती आपल्याला कंप्लीट करावी लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नयनला अर्थातच इंट्रोड्यूस केले गेले. धावफलक 28 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे सुद्धा असणार आहे आणि यश चांगला झेल तिथे आपण पाहतोय. ऑन हॅट्रिक असणार आता मात्र प्रज्योत. 7 विकेट मात्र आता घेतलेत प्रज्योत. वन ऑफ द टॉप लिडिंग विकेट टेकर आपण पाहतोय. मयंक अनंत आणि प्रज्योत तिघांमध्ये आपण आता पाहतोय लढत असणार आहे कारण 7 विकेट तिघांनी घेतलेत. शेवटचा चेंडू औपचारिकता बाकी आहे आणि कुठेतरी आपण पाहिलं संघर्ष टायगर संघ आपण पाहतोय अर्थातच मेगा फिनाले मध्ये अर्थातच दाखल. लगेच तिथेच आपल्याला लाईन अप करायचंय. मान्यवरांना सुद्धा विनंती उत्तमजी गरज सर